नमस्कार शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईचं जे सरकारने पॅकेज जाहीर केलेलं होतं त्याचा जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे। तर यामध्ये शेतकऱ्यांसाठी वीज माफी असेल, किती रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्यांच्या मुलांना परीक्षा फी सूट आहे, ते सर्व आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हा जी.आर. नवीन निर्गमित झालेला आहे 10 तारखेला। त्याच्या अगोदर सुद्धा जी.आर. होता, त्यामध्ये थोडी वेगळी माहिती होती, यामध्ये नवीन माहिती आहे। तरी अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजेच अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला वेळोवेळी लवकर मिळत राहील। तर येथे बघू शकता तुम्ही की राज्यात माहे जून ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज रिलीफ पॅकेज घोषित करण्याबाबतचा हा महसूल व वन विभागाचा 10 ऑक्टोबर 2025 रोजीचा हा जी.आर. आहे। त्यामध्ये प्रस्तावना तर आपण काही बघणार नाही, त्यामध्ये तेच आहे की नुकसान भरपाई किती भेटणार आहे, कशासाठी काय नुकसान भरपाई मिळणार आहे, घरांसाठी जे नुकसान झालेले वस्तू आहे, मनुष्य आहे, विहिरीचे नुकसान आहे, त्यामध्ये काय मिळणार आहे आपण लगेच खाली बघूया। इथून बघूया आता आपण राज्यात जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत खरीप हंगाम अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे। अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना खालीलप्रमाणे विशेष मदत पॅकेज देण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे। तर यामध्ये आपण बघू शकता आता की जे बाब काय आहे आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजे काय, किती निधी दिलेला आहे। तर अपघातग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना त्यांच्या जे वारसा आहे त्यांना 4 लाख रुपये, अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास त्यांना 40 ते 60% अपंगत्व आल्यास 74,000 रुपये व 60%पेक्षा जास्त अपंगत्व आल्यास 2.50 लाख रुपये। त्याचप्रमाणे जखमी व्यक्ती ते जर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असल्यास त्यांना 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधी ते जर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यास त्यांना 16,000 रुपये व 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधी ॲडमिट असल्यास त्यांना 5,400 रुपये। त्याचप्रमाणे पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांसाठी 1,20,000 रुपये जर प्रति घर सपाट भागातील असेल तर, त्याचप्रमाणे 1,30,000 रुपये डोंगराळ भागातील असेल तर। त्यानंतर बघू शकता अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी, त्यानंतर झोपडीसाठी, त्यानंतर गोठ्यासाठी 3,000 रुपये प्रति गोठा जर नुकसान झाले असेल तर। त्याचप्रमाणे मृत जनावरांसाठी जर दुधाळ जनावरे असतील तर 37,500 रुपये प्रति, म्हणजे म्हैस जर असेल तर 37,500 रुपये प्रति म्हैस असे मिळणार आहे। ओढकाम करणारी जनावरे, लहान जनावरे, शेळीसाठी आणि मेंढीसाठी 4,000 रुपये, कुक्कुटपालन म्हणजे कोंबडीसाठी प्रति 100 रुपये प्रति कोंबडी। त्याचप्रमाणे शेती पिकांच्या नुकसानीसाठी जे जिरायतपैकी असतील त्यांच्यासाठी 8,500 रुपये प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेत, म्हणजे 3 हेक्टर जर असेल तर 3 हेक्टरचे पैसे त्यांना मिळणार आहेत। आश्वासित सिंचनाखाली म्हणजे जी बागायती आहे, केळी बाग आहे, दुसरे बाग आहे, त्यांना 17,000 रुपये प्रति हेक्टर, म्हणजे 3 हेक्टरच्या मर्यादेत, म्हणजे 3 हेक्टरचे पैसे त्यांना मिळतील। त्याचप्रमाणे बहुवार्षिक पिके खाली तुम्ही बघू शकता। त्याचप्रमाणे जमिनीचे जर नुकसान झाले असतील त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये शेत जमिनीवरील गाळ काढणे, म्हणजे गाळ जर म्हणजे शेतामधील पूर्ण माती किंवा गाळ पूर्ण निघून गेला असेल पुरामध्ये तर त्यांना 18,000 रुपये प्रति हेक्टर। त्याचप्रमाणे जर दरड कोसळली, जमीन खरडणे, खचणे व नदी प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी 47,000 रुपये प्रति हेक्टर, म्हणजे शेतजमीन जर वाहूनच गेली, माती जाऊन गेली त्यासाठी 47,000 रुपये प्रति हेक्टर 2 हेक्टरपर्यंत। त्याचप्रमाणे मत्स्य व्यवसायांना बोटींची दुरुस्ती, जाळीसाठी मदत, म्हणजे जे बोटी नष्ट झाल्या त्यांच्यासाठी सुद्धा मदत आहे। या अशा प्रकारे तुम्हाला मदत मिळणार आहे। त्यामध्ये कृषी विभागामध्ये ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी, पूर इत्यादीमुळे राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार नुकसान भरपाई देय ठरते अशा शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता प्रति हेक्टर 10,000 रुपये
प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत अतिरिक्त मदत अर्थसहाय्य मदत व पुनर्वसन विभागाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत देण्यात येईल। सदरची मदत ही उपरोक्त परिच्छेद 2 मधील क्रमांक 9 मधील मदती व्यतिरिक्त वाढीव असेल। म्हणजे वरती जे मदत दिली आहे त्याच्या व्यतिरिक्त ही मदत मिळणार आहे। त्याचप्रमाणे संवर्धन विभागाचे तुम्ही बघू शकता, म्हणजे जर पशुधनाचे नुकसान झाले असेल, गोठ्याचे नुकसान झाले असेल, ते 27 मार्च 2023च्या निकष व दरानुसार नुकसान भरपाईची रक्कम त्यांना मिळणार आहे। त्याचप्रमाणे मत्स्य व्यवसायाची सुद्धा त्यांना रक्कम मिळणार आहे। इथे बघू शकता ज्यांचा मत्स्य व्यवसायाचं नुकसान झालं आहे त्यांना सुद्धा इथे मदत मिळणार, तुम्ही इथे बघू शकता सर्व माहिती दिलेली आहे। त्याचप्रमाणे रोजगार हमी योजना, त्याच्यामध्ये जर शेतजमीन खरडून जाऊन नुकसान झालं असेल त्यांना सुद्धा 2023च्या निकषानुसार मदत मिळणार आहे। हे बघू शकता इथे 3 लाख रुपये प्रति हेक्टर, या मर्यादेत 2 हेक्टरपर्यंत कमाल रुपये 5 लाख रुपये अनुहेयर, म्हणजे 2 हेक्टर जर नुकसान झालेलं तर 5 लाख रुपये पर्यंत मदत मिळेल। त्याचप्रमाणे विहीर जर धसली असेल किंवा पूर्ण बुजाली असेल त्यांच्यासाठी सुद्धा मदत आहे। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी होऊन ॲग्रिस्टॅकमध्ये EKYC झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती DBT प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी EKYC प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे। म्हणजे त्यांनी हे केलेलं आहे, त्यांना EKYC मधून सूट देण्यात येत आहे ज्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी केलेली आहे अशासाठी। व ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी नाही त्यांना प्रचलित पद्धतीने EKYC केल्यावर मदत वितरित करण्यात येईल, म्हणजे त्यांना थोडी उशिरा मदत होईल। त्याचप्रमाणे संकेतस्थळ, लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा। तसेच या याद्या तालुका व गाव पातळीवर देखील प्रसिद्ध करण्यात याव्या, म्हणजे तुम्हाला या याद्या तालुक्यावरती आणि तुमच्या गावावरती ग्रामपंचायतवरती सुद्धा तुम्हाला दिसतील। अशा प्रकारचा हा 10 तारखेचा अतिवृष्टीबाबतचा मदतचा GR होता। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांना मदत जाहीर झालेली आहे हे आपण बघणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा माहिती मिळेल। धन्यवाद।